हळू ना एकदम आरामशीर माझं एसी हळू हळू आई हळू 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 भिंतीला लागेल सावकाश सावकाश हा हळू सांभाळून ना सावकाश माझा एसी हा हळू 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 सांभाळून हा ये झाली तुझं झालं या 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 आधी चप्पल राहू द्या हळूच चप्पल राहू इकडे राहुल राहुल हा एक मिनिट देवापाशी दे वाटत काय अंजी एकदम मध्येच एसी हा तर घेतला कितीला घेतला 30,000 बापरे 30,000 हा तर महागच पडला ना अहो नाही आता काय उन्हाळा आहे ना उकडत ते काय मागे एकदा अंजू बोलता बोलता मला बोलली होती काही चाळीत गरम होतं ना म्हणून तिच्यासाठी बसून टाकलं एसी माझं काही ऑफिस मध्येच असतो एसीत बसून तुझ्यासाठी नको काय मग घेतला तुम्हाला तर माहितीये राहुलचं किती प्रेम आहे माझ्यावर लागला एसी बसवतच ना तो काही कूलर आहे का अंजू आणला ठेवला बटन दाबलं चालू झाला एसी आहे त्यो एसी शोभाताईंचा कूलर आठवतं मला मागे शोभाताईंनी कूलर चालू केला होता सगळ्यात चाळीची लाईट गेली होती ठीक आहे ना त्याच काय एवढं कूलरच वहिनी तुम्हाला थंडगार हवा हवी असेल तर या आदनं मधनं काय झालं ग शोभा राहुल आणि अंजलीने एसी घेतला अरे वा छान राहुल छान प्रगती करतोय आणि एक बरं झालं एसी उन्हाळ्याच्या वेळेलाच घेतला नाहीतरी आता उन्हाळा इतका वाढत चाललाय एसी असलेला आपला बरा काय झालं शोभा आपण पण घेऊया एसी आपण कशाला एसी घ्यायचं कशाला म्हणजे आपल्याकडे उकडत नाही आपण पण राहतो ना पहिल्या मळ्यावर मग उन्हाची झळ आपल्याला लागते शोभा पण एसी घ्यायचा खर्च किती होईल आणि त्यात पुन्हा एसी लावल्यावर एसीचं बिल अरे पण झोप तर चांगली लागते की नाही आता हा पंखा काय आहे कामाचा नुसती गरम हवा सोडतो फॉल सिलिंग करायचं म्हटलं तर हवा कशा बाहेर आहे मला तर असं वाटत ना मोन्या आपण ढकलायचे म्हणून दिवस ढकलतो तसं नाहीये शोभा तसं नाही कसं तसंच आहे तो राहुल बघ अंजलीसाठी काय काय करतो तिने काय मागितलं ना की लगेच पुढे हजर असतं नाही तर मी इथे 10 वेळा बोंबलते तुझ्या समोर पण काही मिळत नाही मोन्या तुझ्या ऑफिस मध्ये एसी आहे ना हा मग बरोबर तुला काय फरक पडतो रे तू असतोच दिवसभर एसी मध्ये बसून आमचा जीव जातो इथे गरमीने तो राहुल बघ तो ऑफिस मध्ये दिवसभर एसी मध्ये बसतो पण घरी अंजलीला त्रास होतो ना म्हणून त्याने घरी अंजलीसाठी एसी बसवलाय ना खरंच आमची काळजी नाही रे एक शोभा आपण थोडे थोडे पैसे वाचवून एसी घेऊया ना आपण घेऊ कधी घेऊ हा नेहमी आपला घेऊ बोलतोस पण तुला काही जमत नाही मला सांग मोन्या राहुल अंजलीच्या आधी चाळीत राहायला कोण आलं आपण पण एसी कोणी आधी घेतला राहुल अंजलीने आता बघ चाळीभर कशी ऐटीत मिरवेल ती तसा काय एसी नाही कोहिनूर हिराच घेतलाय मला ना आयुष्यात काहीच मिळालं नाही शोभा शोभा रावल्या म्हणजे हा ना अशीच प्रगती करा असू दे मावशी अख्ख्या चाळीत पहिल्यांदा एसी आमच्याकडे लावलाय ज्यावेळी नुकताच दूर केला तू आणि अंशू फक्त चाळीत नाही आपल्या अख्ख्या खानदानात सगळ्यात पहिला एसी आपल्याकडे चालाय सगळ्यांना पीठ दे ना आपण घेऊयात ना एसी मी पण लग्नाच्या आधी घेऊन टाकतोय
परत तिला त्रास नको. सम्या तू आधी एसी घेऊ नका. काय तुझं ठरलेलं लग्न मोडलं ते एसीचे पैसे वाया जातील. हा पैसे वाया जातील ना. राहुल तुला एक दिवस लग्न करून दाखवतो की नाही बघ. फक्त एकदा भानूने होकार दिला ना. काय काय नाही मावशी अहो तुम्हाला काय झालं? गारगार आहे ना त्यामुळे जरा थंडी वाजवायची होतीये मला. अरे सम्या, या सगळ्या गडबडीत आपण एक गोष्ट विसरलो. काय रे? अरे आज क्रिकेटची मॅच आहे ना. अरे हो अरे मग आजची मॅच आपण इथेच बसून बघूया ना, फुल एसी मध्ये. चालेल. काय राहुल? मी पण भाजी निवडायला इथेच घेऊन येते. चला मॅच सुरू व्हायच्या आधी मी पण कामं आटपून येतो ना. हा? चल चल, चल, चल. रावल्या येतो थोड्या वेळात. आता मस्तपैकी एसी मध्ये बसून मॅच बघणार. वा आई आई उठ. हे झोपू दे ग बाई. अगं इथे काय झोपतेस आपल्या घरी झोपूट. अगं हे घर पण आपलंच आहे. म्हणजे काय नाही म्हणणार नाही. हो नाही म्हणणार. अगं पण चल उठ, उठ. अगं गार हवेत जरा छान झोप लागते ग मला. झोपू दे. आई उठ आपल्या घरी झोपत. तू पडणार. नंतर ये ना. आपलंच घर आहे. नंतर ये हा एसीत झोपायला. बरं वाटत होतं ग जरा. तरी मी तुला सांगितलं होतं एसी लावल्याबरोबर काही जणांना आपलं घर धर्मशाळाच वाटत. तसंच झालं बघ. काय काय हे अंजे एवढा काय मास करतेस तू? हा एवढा काय भाव करतेस ग एसी घेतलास तर? एवढाच जर तुला त्रास असेल ना तर नाही येणार तुझ्या घरात एसीची हवा खायला. हा ठीक आहे ना, आमचंही काही अडत नाही. चांगलंय तुम्ही नाही आलात तर उलट बरंच आहे. हा नाहीच येणार. हा अगे तुझा पेढा. काय यार, अर्धा खाल्लाय तुम्ही. अंदा वहिनी पेढा. काय तू गप्प बस. मला काय करताय? हा अहो तुम्ही अशा अचानक येत जाऊ नका. कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. अचानक कुठं? मी चालत आले. हो का? हा हा काय करताय तुम्ही? अहो कूलर साफ करतोय. काय उन्हाळा चालू झालाय ना आता. शोभाला उन्हाळ्याचा खूप त्रास होतो. तर खर तर शोभाला एसी हवा होता पण एसी काय मला परवडणार नाही. मग कूलर जरा साफ करून ठेवतो. मालक तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना, मी तुमच्यासाठी एसी आणते. अहो नको नको. अहो तुम्ही एसी आणाल बिल कोण भरणार त्याचं नाही का? मालक मी एक काम करते, असा एसी आणते ना त्याचं बिलच येणार नाही. हा अहो नको नको प्लीज नको. अहो चाळीतल्या सगळ्यांनी विचारलं तर काय उत्तर देणार ना. त्यापेक्षा हा कूलरच बरा. अहो हे काय केलं तुम्ही? अहो मालक शोभाताईंनी कूलर बघितला ना तर लई चिडतील. हा हो तेही बरोबर आहे. आणि मागच्या वेळेला तू कूलर चालू करायचा प्रयत्न केला तर अख्ख्या चाळीचे लाईट गेले होते ना. हो मी एसी आणते. नको नको नको. मला तुमचं जादूचं एसी नकोय प्लीज. मालक तुम्ही मला जादूच करू देत नाही, काय मदत बी करू देत नाही. अहो तू प्लीज तुम्ही असं मालक हा एक आयडिया आहे. काय? हे काय आहे? जॅपनीज पंखा. हे घ्या. पण यानी काय होणार आहे? मालक हा साधा सुद्धा पंखा नाहीये. याच्या समोर ना एसी बी फेल आहे. या निवारा घातला ना की थंड वाऱ्याची झुळूक लागते. घ्या. नाही नको. तुमचा पंखा आहे ना ठेवा तुम्हाला. अहो मालक मॅच तुम्हाला देते, घ्या ना. हा द्या. मालक याचं बिल बी येणार नाही आणि कोणी चौकशी बी करणार नाही. हो का? हा अहो खरंच हो. काय थंड वाऱ्याची झुळूक येते. हो होय ना. पण मालक एकच प्रॉब्लेम आहे. काय हो? या पंख्याने जो स्वतःच्या हाताने वारा घालतो ना त्यालाच वारा लागेल. हो हा हरकत नाही ना. म्हणजे शोभा आणि सासूबाईंना उपयोगी पडला म्हणजे झालं. हा हा मग मी एक काम करते, मी शोभाताईंना सांगून येते की तुमच्याकडे एक सरप्राईज आहे. हा पण मी काय हा खरंच थंड वारा येतोय. हा भानू म्हणत होते ते अगदी खरं आहे. या पंख्यासमोर एसी सुद्धा फेल आहे. काय थंड हवा येते. बोल्या? हो कसलं सरप्राईज आणलंस? हा सरप्राईज नाही. बघ हे आणलंय. हे काय? शोभा तुला गरम होत आहे ना म्हणून हा जॅपनीज पंखा. काय?
जापनीज पंखा. अरे उकडतंय म्हणून त्या अंजलीने एसी लावलाय. तिला जाऊन काय सांगू, खूप गरम होतोय ना म्हणून माझ्या नवऱ्याने हा पंखा आणलाय. शोभा, त्या पंख्याने वारा घेऊन तर बघ एसी सुद्धा फेल आहे याच्या समोर. या पंख्याने हो. तुझं डोकं ठिकाणावर आहे का हा? अरे काय पडपडतोस तू, कुठे एसी कुठे हा पंखा. 10 रुपयाला मिळतो मार्केटमध्ये. हा जर सगळ्यांना नेऊन दाखवला ना तर हसतील माझ्यावर. या पंख्याने वारा घेणार. बघितलंस ना शोभा, अरे मस्त वारा लागतोय. तर शोभा मी म्हणालो होतो ना थंडगार हवा आहे ते. अरे एसी सारखा एकदम. शोभा तुला आवडला ना? हो हा. आवडला. आवडला काय, प्रचंड आवडला मला. म्हणजे हा पंखा घेऊन मी कुठेही जाऊ शकते. बोल्या हा. थांब, अंजेला दाखवून येते. मला माच करून दाखवते काय. तिला सांगते आता आण म्हणावा असा पंखा. गाडी गा, आली आली का. गेला एसी 12च्या भावात. ए सम्या, थोबड फोडू का तुझं? काहीतरी बोलतोय आपला. तुझ्या बिझनेस सारखा आहे वय माझा एसी. काहीतरी झालं असणार, काम चालू करतो. राहुल ऑफ करून ऑन कर. झालं चालू. ऑटोमॅटिक आहे ना. कसंही मग ते असं गरमी वाढायला लागली का नाही, मग वातावरण थंड करायला असे ऑटोमॅटिक गिअर पडतात. तो गिअरचा आवाज होता. काय उपयोग आहे तुमच्या या गेअरवाल्या एसीचा. अंजे माझ्याकडे बघ काय. काय होय मी ह्यो पंखा दाखवायला आलोय होय. काय तुम्ही पण आता तुम्हीच सांगा, आमच्या या भारीतल्या एसी समोर तुमच्या पंख्याची काय विषय आहे का सांगा. रावळ्या, हा साधा सुद्धा पंखा नाहीये, जापनीज पंखा आहे. याच्या समोर ना तुझा एसी सुद्धा फेल आहे. वहिनी, तुम्हाला थंड वारा या एसी मुळेच लागते, पंख्यामुळे नाही. हं? ठीक आहे, मग तुझा हा एसी आहे ना हा बंद करून टाक. हं? हा केलं, बंद केलं. बघू. उगीच नाटक करतायत. एवढा पण वारा नाहीये, मला खिजवण्यासाठी करताय उगीच. वहिनी, तुम्ही या पंख्याची माझ्या एसी बरोबर तुलना करताय. द्या. अंजे कसं वाटतंय. तर वाटतंय ठीक आहे, पण आमच्या एसी पुढे काही नाही. ते इकडे नाही आहे तुमच्याकडे एसी, मला मान्य आहे. पण कसं आहे ना, हा एसी तुम्ही बाहेर नाही ना घेऊन जाऊ शकत. मी कसं हा पंखा घेऊन कुठेही फिरू शकते. मग ठीक आहे, आम्ही एसी घरात लावून बसू. लावा लावा, दिवसभर एसी लावा. हा, एवढं मोठं बिल येईल. मला तर पंख्याचं बिल पण नाही. हो, ह्या पंख्याचं बिलच येणार नाही वहिनी. तुम्ही बस हा तुमच्या घरी एसी लावून. मी जाते माझा एसी घेऊन बाहेर. अंजली मजाक करते. मजाक नाही करत. थंडी वाजते मला. पंख्यामुळे थंडी वाजते. खरंच तो शोभा वहिनींचा जापनीज पंखा इतका भारी असेल. हो हो, भारीच आहे. बघ ना. बघू. काय छान वारा येतोय. भाऊजी मस्त आहे काय. मला थँक्यू.
भाऊजी एक माझ्यासाठी पण घेऊन याल प्लीज. आमच्यासाठी पण 2. ए मोहन, मी काय म्हणतो, आपण या पंख्याचा बिझनेस करूया ना. अरे मस्त चालेल. अरे पण तू हा पंखा आणलास कुठून? अरे मला भानूनी दिला. भानूने दिला? हो. मग ती मला नक्की पत्ता सांगेल. वारा लागत नाहीये मला. अहो वहिनी आत्ता आठवलं, भानू म्हणाले होत्या की ह्या पंख्यानी स्वतःला वारा घातला ना तरच थंड वारा लागतो, म्हणजे नाहीतर नाही लागत दुसऱ्यानी कोणी घालून. काय टेक्नॉलॉजी आहे जापनीज पंख्याची. पंखा आपल्या घरात तू पण एसी लावलास की काय? आई एसीची काही गरज नाही. बस झाली का तुझी झोप? कसली ग झोप होते, काड्यामुळे बिलकुल झोप लागली नाही मला. शोभे, आपल्याला पण एसी घ्यायला हवा. हा तेच सांगते ना तुला, एसीची काही गरज नाही बा. एसी पेक्षा भारी पंखा आहे माझ्याकडे, जापनीज. हो बघू दे जरा. थांब ना, आता मला गरम होतंय ना, मी घेते ना. अगं मला पण गरम होते म्हणून मागते ना. हा, दे माझ्या ना. झाल्यावर देते तुला. अगं दे ना, मी आई आहे ना तुझी, दे ना आधी मला. नाही नाही, मला गरम अगं दे ना. आओ असं काय करते? मला गरम होत आहे. हो वहिनी. मला अगं माझ्याकडे दे ना. माझ्याकडे. अगं मी घेते. तू अशी काय? आई तुझ्यामुळे पंखा तुटला. माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे. तू ओढलास कशाला? माझं झालं तर देणं होतं ना. अहो प्लीज तुम्ही भांडू नका प्लीज. तुम्ही का बसा गपरे. अहो वहिनी कशासाठी भांडताय? तुमचं काय काम आहे? हा सांग. जा इकडे जा. चला आपण अंजूच्या घरी जाऊन एसीची हवा खाऊया. तसंही एसी तुटत नाही ना पंख्यासारखा. नाही तर काय. बघ तुझ्यामुळे परत ते अंजीकडे गेले. कशाला पंखा तोडलास? परत दुसरा पंखा घेऊन येता. मी कुठून आणणार पंखा? मला भानूनी दिला होता. मग कुठे आहे ती? तिला सांग ना दुसरा पंखा आणायला. बापरे, हा भानूने दिलेला पंखा. हो. म्हणजे नक्कीच त्याच्यावर चेटू केलेलास ना. हे आई आता उगाच डोकं फिरवू नकोस हा माझं. अरे जा ना, शोध ना तिला. तिला सांग नवीन पंखा आणायला. काय झालं? माझा पंखा, माझा पंखा कोणी तोडला? आईने तोडला. मावशी. भानू दुसरा पंखा घेऊन ये जा. नाही आणू शकत म्या. अगं पैसे देते तुला. अहो मी एका जॅपनीज माणसाकडे काम करत होते. त्यांनी मला हा पंखा दिला होता. एकच होता त्यांच्याकडे. ते गेले आता जपानला. कशाला पंखा तोडलास तू? आता अंजी बघ सगळीकडे परत मिरवत बसणार आहे. नहीं नहीं ऐसा कैसा बोल सकते हैं आप? हाँ? नहीं नहीं पहला मेरा बात सुनो तुम. नहीं मैं क्या बोला, पहले मेरा बात सुनो. सर्विसिंग के लिए नहीं आएंगे मतलब? मेरे को मालूम नहीं तुम अभी क्या इधर आओ, समझे क्या? येत आहेत ना ते. अंजू ते तशीच बोलतो, जरा थांब ना तू. बोलतो हाँ मैं क्या बोला तुम? रिमोट. अरे मैं आज लिया मैं सुबह एसी, आज ही खराब हो गया वो. 4 घंटा पण नाही चालत. हाँ, 4 मैं- घंटा पण नाही चालत. नहीं मैं नहीं लाएगा उठा के. नहीं तुम आओ इधर, घर पे आओ, घर पे से लेके जाओ, समझे क्या? हा. असंच पाहिजे हिला. तुमच्या अजून एसी बिघडवलं ना? नाही मालक, मी कोणाचं बी नुकसान नाही केलंय. ते आपोआप झालंय. गर्वाचं घर नेहमी खाली असतं असं म्हणतात ना, ते असं. त्याला जादूची गरज नाही लागत.